तालुक्यातील नातूनगर रस्त्यावर 3 ठिकाणी दरड कोसळून तब्बल 1.5 महिना उलटला आहे. मात्र अद्यापही हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आलेला नाही. प्रशासनाच्या या उदासीन कारभारामुळे स्थानिक नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. आता गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता खुला करा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. खेड तालुक्यातील नातूनगर परिसरातून जाणारा हा रस्ता शिवतर, जामगे, आंबई तसंच चिंचाळी मार्गे पुढे जोडला जातो. त्यामुळे या परिसरातील नागरिकांसाठी हा केवळ एक रस्ता नसून महत्त्वाचा पर्यायी मार्ग आहे. मात्र काही काळापूर्वी या मार्गावर 3 ठिकाणी दरड कोसळली आणि रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. दरड हटवून मार्ग पूर्ववत करण्याची जबाबदारी प्रशासनाची असतानाही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावरून नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होणार आहे. हा रस्ता गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुला झाला तर परिसरातील नागरिकांचे जवळपास 20 ते 25 किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. मात्र रस्ता बंद असल्याने सध्या नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. नमस्कार मित्र, मी सचिन सकपाल, मी आंबेगावचा रहिवासी. मी तुम्हाला खास दाखवायला आलोय की हा जो रस्ता आहे हा नातूनगर रस्ता आहे आणि हा रस्ता आमच्या शिवतर, जामगा, मंडणगड किंवा दापोली ह्याला जोडणारा हा रस्ता आहे. आणि ह्या रस्त्याने जर तुम्ही प्रवास केलात तर 20 ते 25 किलोमीटर अंतर वाचतं. मी तुम्हाला हे सांगण्यासाठी इथे आलो आहे की आज पाऊस थांबून 1 ते 1.5 महिना झाला. 1 ते 1.5 महिना झाला आणि हा रस्ता आज वाहतुकीसाठी बंद आहे. आज तुम्ही बघत असाल की ही जी दरड आहे ही वरून कोसळलेली आहे आणि अशीच दरड पुढे काही अंतरावरती परत कोसळलेली आहे. पण इथल्या प्रशासनाने स्थानिक कुणीही, तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील, कुणीही आदेश देऊन ही बाबा आतापर्यंत रस्त्यावरची कुणी काढलेली नाही आहे. येणाऱ्या 15 दिवसांत माझा चाकरमानी गणपतीला येणार आहे आणि मी तहसीलदार साहेब असतील किंवा प्रांत साहेब असतील यांना विनंती करतो किंवा स्थानिक आमदार असतील यांना विनंती करतो की दादा आपण इथल्या स्थानिक प्रशासनाला आदेश देऊन की ही जी रोडची अवस्था झालेली आहे, आता हा जो रोड नवीनच केलेला आहे, आम्ही समजू शकतो की रानावनातला रोड आहे, नवीन असल्यामुळे जी माती आहे पहिल्या पावसात वाहून येऊ शकते, ठीक आहे, मान्य आहे आम्हाला. पण आज पाऊस संपून जवळजवळ 1.5 ते 2 महिने झालेले आहेत. 1.5 महिना झालेला आहे पाऊस संपून, तरी ही जी दरड आहे हाय तशीच आहे. अशीच दरड थोड्या अजून काही अंतरावरती पुढे आहे. माझं फक्त एकच सांगणं आहे की माझा चाकरमानी वर्ग जो मुंबईतून येणार आहे, गणपतीसाठी येणार आहे, एक तर तो प्रवासात पहिलाच अडकणार आहे, कारण का गणपती असल्यामुळे ट्रॉफिक भरपूर असणार आहे, तिथून ट्रॉफिक मधून यायचं. तर ह्या रोडनी जर आले आणि हा रोड जर चालू झाला तर त्यांचं 20-25 किलोमीटर अंतर वाचेल आणि त्यांना आरामदायक त्यांचा प्रवास होईल त्यांच्यासाठी. तर गणपतीच्या अगोदर जो हा नातूनगर रस्ता आहे तो इथल्या स्थानिक प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी बाबा लवकर चालू करा, जेणेकरून माझा चाकरमानी हसत खेळत या रोडनी येईल, ही एवढी विनंती. आणि जे गावं आहेत आजूबाजूला, जामगा असेल, शिवतर असेल, आंबई असेल, ही जी गावं येऊन जाऊन जे प्रवास वगैरे करतात त्यांना सुद्धा खेडकडून यावं लागतं, त्यांच्यासाठी सुद्धा हे चांगलं होईल. कृपया याची नोंद घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. 3 ठिकाणी दरड कोसळली, 1.5 महिना उलटला, तरीही रस्ता बंद. नागरिकांच्या सोयीचा आणि अंतर वाचवणारा हा महत्त्वाचा मार्ग प्रशासनाच्या दिरंगाईमुळे बंदच राहणार का? गणेशोत्सवाच्या आधी तरी प्रशासनाला जाग येणार का? आता ग्रामस्थांच्या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेतं आणि नातूनगरचा हा बंद मार्ग नेमका कधी खुला होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ब्युरो रिपोर्ट, 24 न्यूज, खेड, रत्नागिरी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.